15-20-25% असेल, पण 75% म्हणजे मला आजीने सांगितलेली आमच्या एक गोष्ट आठवते, जय भोलेनाथ जय भोलेनाथ भोलेनाथ के नाम पर दे दो वगैरे वगैरे. तर ती पार्वती म्हणते, अरे तुझा एवढा भक्त आहेस, अखंड तुझं नाम उच्चार करतो, त्याला काय. तर भगवान भोलेनाथ म्हणाले की तो मनाने भिकारी आहे, त्याला काही देऊन फायदा नाही म्हणून, तो कर्मदरिद्री आहे. ती पार्वती म्हणाली की हे बोलणं सोपं आहे, कर काहीतरी, आणि तो कर्मदरिद्री आहे सिद्ध तो होईल ना. म्हणून ठीक आहे, म्हणून ते पुढे जात असतात. तर पुढे त्या जिथे तो रस्त्यावर बसलेला असतो, तो उठून चालायला निघतो, तर जवळ एक पूल असतो, त्या पुलाच्या कठड्यावर एक मोहरांनी भरलेली थैली भगवान शंकर ठेवतात. आता हा कर्मदरिद्री म्हणजे काय, हा म्हणतो की साला लोक आपल्याला अशी भीक देत नाहीत, तर आपण आंधळ असल्याची नक्कल करू. म्हणून तो आंधळे डोळे मिटून भीक मागत मागत त्या थैलीच्या बाजूने पुढे निघून जातो. तो भगवान शंकर तिला दाखवतो, बघ हा कर्मदरिद्री आहे, याला कोणी मदत करू शकत नाही, कारण तो स्वतःला मदत करत नाहीये, त्याला दुसरा कोण काय मदत करा.